अहो ती रागवली आहे माझ्यावर. मी मर्जीचा होतो आणि तिच्या लग्नाला सुद्धा नाही आलो मी. म्हणून तर तुमच्याजवळ चौकशी करीत बंदाशोध इथपर्यंत आलो. तुम्ही मला माझ्या बहिणीच्या घरी पोहोचवला त्याच्यामध्ये फार आभारी आहे मी. आभार वर कसला घेऊन बसले आहोत. चुकलेल्या वाचावणं ह्या माझा काम आहे. आता आभार राहू दे बाजूला. आता काहीतरी संध्याकाळचा व्यवस्था केली म्हणजे चालेल. म्हणजे काय समजलं नाही मी. आता झालं ह्या घरात नाही आला. अहो तुम्हाला तिथं परत ती सत्तू कळलं. होय रस्ता परत त्रास दिला नाही दिलं. तसं तर रात्रीच्या दीड काही 5 रुपये द्या म्हणजे झालं. असं म्हणतोस काय. मग 5 रुपये कशाला. ठीक आहे 10 रुपये घ्या. अरे मात्र ओळख द्या म्हणजे झालं. झालं असं काय बोलता पाहुणे. झटक्यात 5चं 10 दिले तुम्ही. एवढ्या मोठ्या पाहुण्याचं ओळख पण विसरणार. अजिबात नाही विसरणार. बरा वहिनी बाय मी आता बोलतोय 5चं झटक्यात 10 झालंय माझं. लई खुशी होती मला. आता तुमच्या भाऊ लई सण आलंय. ते खावा खायचा बोलायचा ते भुलून घ्या. बरा बाबासाहेब कुठे गेलं. बाहेर का. हो बाहेर का. नाही आपलं सहमती विचारलं तर भेटलं असं तर बरं झालं असतं. सावरेलो बाकी बाबासाहेब लय मोठा माणूस आहे. भेटल्यावर खोटी नाही करी. फोटो ठेवता 1 रुपये हातामध्ये. ती पण चांगला भेटलं 2 रुपये ठेवले हातामध्ये. लई चांगली सवय. तुझं काम झालं ना आता. बघूया आता जा. मी तुझ्याजवळ नाही मागितले 2 रुपये. तुम्हाला कसली आदत नाही ह्या का माहित नाही. मी ना भाऊ गेलो. अरे कर पाहिजे पण त्यांची चौकशी तुला कशाला. कसं काय बोलताय गेली. माझं जुनी दोस्त आहे ना. त्यांची चौकशी कोण करणार. आणि आता नाही थांबणार. पावतो मी पाहुणे आलो. मी तुम्हाला विसरणार नाही. तुम्ही पण मला विसरू नका. माझं नाव गोगल्या. येतोय. कशाला आलायस तू. आपण तू मला विचारतेस. अगं मी तुझा मोठा भाऊ. इतक्या दिवसात तुला भेटायला आलो आणि तू भावाचं नातं सांगायला लाज वाटायला पाहिजे होती तुला. गेली 4-5 वर्ष कुठं गायब झाला होतास रे. माझ्या लग्नाला यायला सुद्धा वेळ मिळाला नाही तुला. अगं मामाच्या नेहमीच्या कटकडीला कंटाळून मी मुंबईला गेलो आणि तिथे एका मित्राच्या ओळखीने तिथे नोकरीला लागलो. 6 महिने चांगले गेले पण तिथेही माझा दुर्दैव आडवा आला. कारखान्याच्या महत्वाच्या मशीन पण चोरीला गेले आणि तो चोरीचा आड माझ्यावर आला. त्याच्याबरोबर मला शिक्षा झाली. शेवटी 3 वर्षाची शिक्षा झाली मला. 8 दिवसापूर्वी सुटून आलं ग. बाहेर पडतात तुझ्या आठवणी चौकशी करत मामाच्या घरी गेलो आणि तिथं कळलं तुझं लग्न झालं म्हणून. शेवटी 50 मध्ये इथं परत आलो. काय सांगतोस काय हे सत्य. होय हे सत्य आहे. अगं वेडे